मंडळी आता लग्न सराई चालू झाले आहे बरं का. पण तुम्हाला सांगायचा मुद्दा एक आहे की ज्या टायमाला आपण लग्न लावण्यासाठी तिथी काढतो 12:35 आणि लग्न लागतं 2, 2:30, 3 वाजता. नाचणं कुस्तं पोर तो विषय जाऊ द्या. ज्या टायमाला लग्न लावायसाठी ब्राह्मण माईक हातामध्ये घेतो मंगलाष्टका म्हणाले त्या ठिकाणी माझ्यासारखे अति पंडित हुशार त्या बामणापासून माईक घेता आणि 23-25 मिनिटं घालून देता. लगेच दुसरा आणखी माझ्यापेक्षा अतिशहाणा येतो त्याला असं वाटतं की मी बामणापेक्षा किती हुशार आहे वा. तो माईक घेतो तो अर्धा तास घालून देतो. अशानं ते आलेली लग्नामध्ये बसलेली जी मंडळी आशीर्वाद देण्यासाठी येते ते त्रस्त होऊन जाता. पण मंगल प्रसंगी त्यांना बोलता येत नाही. पण या अतिशहाण्यांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही ब्राह्मण जेव्हा लग्न लावण्यासाठी आणता ना तर त्या ब्राह्मणाला मंगलाष्टका म्हणून द्या ना. तो ब्राह्मण मंगलाष्टका म्हणून लग्न लावून मोकळा होईल. लोक आशीर्वाद देतील वर आणि वधूला आणि जेवण करून निघून जातील. लोक त्रस्त होऊन जाता. त्या मंडपामध्ये मनमन तसा घाम येतो आणि हे महासारखे अतिशहाणे लोक तिथे हुशारकी दावता आणि ब्राह्मणाच्या पुढे माईक घेऊन बोलता. अहो मग तुम्हाला मला एक सांगायचंय, तुम्हाला जर मंगलाष्टका म्हणायच्या तर ब्राह्मणाला बोलवताच कशाला. तर एवढंच मला सांगायचं आहे की लोकांना त्रस्त करू नका. पहिलेच लोक त्रस्त होईल राहतात बिचारे येतात आणि त्यांना जायचं पडतं. एवढंच करा की याच्यात नोंद घ्या ना. हा व्हिडिओ प्रत्येकाकडे पोहोचवा की जे माझ्यासारखे अतिशहाणे त्यांनी ब्राह्मणापासून माईक घेऊन येवा आणि जे रक्ताचे नाते बसलेले असतात त्यांचा कोणी सत्कार करत नाही. माझ्यासारखे पुढारी येतात त्यांचा सत्कार करता त्याच्यात आणखी टाइम वेस्ट होतो. असा टाइम वेस्ट करू नका. रामकृष्ण हरी.